नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 23 जानेवारी 2026. मी माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की काय झालं, कर्नाटक, निपाणी, जत, तेलंगणाच्या शेतकऱ्याचे फोन येलेत, आम्ही तंबाखू काढली. तर त्याच्याबद्दल काय, तर मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं तुम्ही तंबाखू काढा, पण 27 तारखेच्या आज, 26 जानेवारीच्या आज तुम्ही तुमची झाकून ठेवा. कारण की मी म्हटलं ना, राज्यामध्ये 26, 27 आणि 28 जानेवारीला काही भागात पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. मग राज्यात पाऊस कुठं पडणार आहे? राज्यात 26 जानेवारी 2026ला राज्यामध्ये सोलापूर जिल्हा, अक्कलकोट, त्याच्यानंतर जत, सांगली, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर कोकणपट्टी, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, कडा, आष्टी, अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, इकडं जुन्नर, इकडं हे पट्टा असत, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे असा, म्हणजे 26 तारखेला संध्याकाळी मध्यरात्रीच्याला पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हा 26 जानेवारीचा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच 27 तारखेला पुन्हा थोडा पुढं सरकेल, त्याच्यानंतर ते थोडा मराठवाड्याकडे येईल आणि इकडं खामगाव घाटाच्या खाली इकडं नंदुरबार, धुळे, जळगाव तिकडं जाईल, त्याच्यानंतर अकोल्याकडे जाईल, शेगावकडे जाईल, आणि तसा तो पाऊस इकडं पूर्व विदर्भाकडं 28 तारखेला जाईल. पण हे पाऊस सगळीकडे जास्त सर्व नाही पडणार, फक्त काय होणार आहे, काही भागात पडणार आहे, पण पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जनता कांदा असं तुम्ही 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत तुम्ही कांदा तुमचा झाकून ठेवा. कांदा, त्याच्यानंतर तंबाखू देखील तुम्ही झाकून ठेवायची. ज्यांचं मका काढली असेल तर त्यांनी मका देखील झाकून ठेवायची. तूर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं आणखीन 2-3 दिवस तुम्हाला शिल्लक आहे. 26 जानेवारीच्या दुपारपर्यंत वेळ आहे, तुम्ही तुरीचं खळं करून घ्या, नसता झाकून ठेवा, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. नसता हार्वेस्टरनं काढून घ्या, म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की राज्यात खराब वातावरण, मी म्हणलो होतो ना, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात खराब वातावरण होणार आहे. अगोदरच मी कल्पना दिली होती. 26, 27, 28 दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण होईल असं सांगितलं होतं. मग राज्यात पुन्हा परत शेतकऱ्याचे फोन आले की राज्यामध्ये ह्या पावसामध्ये गारपीट होईल का? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ह्या 26, 27, 28च्या दरम्यान 27 तारखेला मात्र राज्यात तुरळक ठिकाणी, म्हणजे क्वचित, म्हणजे काही ठिकाणी थोडंफार गारपीट होण्याची शक्यता आहे. पण ती कुठं होते तुम्हाला एक सांगतो. गारपीट, पहिली गोष्ट शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं, या गारपीटीवर अभ्यास करण्यासाठी मला 15 वर्ष गेले. तर गारपीट कुठं होती, तर तुम्हाला सांगतो की एखादी समजा डोंगर असं, तर एखाद्या डोंगरावर गारपीट होणार, पण त्या डोंगराच्या बाजूला काळीची जमीन असेल तर तिथं गारपीट होत नाही. झाली तरी बोरा एवढले होते. म्हणून हे गारपीटीचा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. एखादी नदी जर असं, त्या नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर, डाव्या साईडने 1 किलोमीटर, उजव्या साईडच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या पट्ट्यामध्ये गारपीटीचं होत असते आणि भविष्यात होणार, हे कायमचं वयमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर एखादा कॅनल असं, कॅनलच्या बाजूला डाव्या बाजूने 1 किलोमीटर नाही, उजव्या बाजूने 1 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आता भविष्यात गारपीट होऊ शकते, म्हणून हे एक वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात कधी जरी झालंय, समजा आतापासून 15-20 वर्ष, तर झाली गारपीट, तर कुठं होणार, एक तर डोंगरावर होणार, नदीच्या बाजूला होणार, कॅनलच्या बाजूला होणार. एखादं तळ असेल तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे आमचं इथं एक दूध आपलं याचं तळ आहे, आपलं दुधना धरण आहे. तर त्या धरणाच्या बाजूला चारी बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते. हे कायमचं लक्षात घ्या. म्हणजे हे तुम्हाला कोणत्याही गारपीट तज्ज्ञाला विचारा, तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही, पण ह्या गारपीटीवर मला 15 वर्ष अभ्यास करायला गेला. नेमकी गारपीट कुठं होते त्याच्याबद्दल सांगितलं. जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही. झाली तरी मात्र बोरा एवढेली होते, म्हणून हे लक्षात द्यायचं. अशी मोठी लिंबासारखी होणार नाही. पण ह्या उद्याच्या पावसामध्ये, म्हणजे 26, 27, 28च्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे, तुरळक ठिकाणी हे जे पट्टा आहे तुम्हाला सांगू इच्छितो, इकडं कोल्हापूरपासून कर्जत, जत, सांगलीचा हे असा पट्टा, अहिल्यानगर आणि असा जळगाव, जामोदपर्यंत हे जे पट्टा आहे, ह्या पट्ट्यामध्ये कोणत्या तरी भागात तुरळक ठिकाणी गारा पडलेल्या अशा, म्हणजे काही गावातच दिसतील, 1-2 ठिकाणी दिसतील, म्हणजे म्हणतील की या ठिकाणी गारपीट झाली असं थोडं अंशतः सांगण्यात येईल.
सगळीकडे पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणखीन एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही काय करा, एक वहीमध्ये लिहून ठेवा, यापुढे कोणाला विचारू नका. तुम्हाला एक सांगू इच्छितो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपला महाराष्ट्रासहित मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, इकडे कर्नाटक, ह्या 4 राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही गारपिटीची वर्षानुवर्षीची तारीख लक्षात घ्या. तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. दरवर्षी ह्या 4-5 राज्यामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या 20 दिवसामध्ये काही भागात गारपीट होते. हे मात्र कायमचं वहीमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. हे स्वतः अभ्यासानुसार तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून हे मग ही गारपीट कशामुळे होईल, मला बऱ्याच शेतकऱ्याचे मेसेज आले, तर त्यांना सांगतो, आतापर्यंत 2020 पर्यंत आपल्या गुजरातच्या पलीकडे अफगाणिस्तान आहे. त्या अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे तिथलं सोप्या भाषेत सांगतो, ते आभाळ आपल्याकडे कधीच येत नव्हतं. पण काय झालं, ह्या 2020 पासून 2020च्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तापमान वाढले. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तापमान वाढतं. तापमान वाढल्यामुळे हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं तिकडलं बाष्प, ते जे बाष्प होतं ते काय व्हायचं, म्हणजे अफगाणिस्तानहून कराचीहून पाकिस्तानहून हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, काश्मीर, त्याचा हे प्रवास तसा होता. पण ह्या 2020 पासून काय झालं, आपल्याकडे ऊन तापायले जानेवारी फेब्रुवारीमुळं, मग ते बाष्प आपल्याकडे खेचलं चाललंय. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात गारपीट वाढली. आणि गारपीट हे कमी करायचं असेल तर महाराष्ट्रातलं तापमान कमी करावं लागेल, इतर राज्यातलं तापमान कमी करावं लागेल. तापमान कमी करायचं तर झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत तापमान कमी होणार नाही, आता पहिलं तुम्ही बघा, 10 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचं तापमान होतं 40, 38, 39, 40 अंश. आता 47 अंशापर्यंत गेलंय. आणखीन भविष्यात 1-1 अंशानं वाढायलंय. जोपर्यंत हे तापमान वाढत नाही